चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली ज्योती पाक गुप्तचर संस्थेचे अधिकारी अली हसनच्या संपर्कात होती। ज्योतीच्या एका बँक खात्यामध्ये दुबईहून झालेला व्यवहार आढळलेला आहे। ज्योती मल्होत्रा पाकिस्तानच्या सूचनेनुसार काम करत होती। ज्योती पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिश याच्या संपर्कात ज्योती मल्होत्रांनी दिली कबुली। उत्तर प्रदेशच्या एटीएस कडून मोठ्या कटाचा पर्दाफाश। मुरादाबाद मधून अटक केलेल्या शहजादला प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात पाठवलं। शहजाद भारतात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचत होता, तपासात उघड। लष्कर ए तोयबाचा सहसंस्थापक आमिर हमजावर गोळीबार। लाहोरच्या रुग्णालयात हमजावर उपचार सुरू। पाकिस्तानात मागील 3 महिन्यात 3 दहशतवाद्यांचा खात्मा। अज्ञातांचा पुढचं टार्गेट आमिर हमजा। डॉक्टर श्रीकांत शिंदेच्या नेतृत्वात आज शिष्टमंडळ यूएई दौरा करणार, तर संजय झा यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाचा जपान दौरा असणार। अमृतसरच्या शहापूर सीमा चौकीवरून बीएसएफनं एका पाकिस्तानीला अटक केली। पाकिस्तानी नागरिकाची चौकशी सुरू। सैरभैर झालेल्या पाकिस्तानकडून स्वतःच्याच नागरिकांवर ड्रोन हल्ले। वझिरिस्तानमधील ड्रोन हल्ल्यात 4 लहान मुलांचा मृत्यू। पाक लष्कराविरोधात वझिरिस्तानमध्ये संतापाची लाट। राज्यात ॲप आधारित प्रवासी सेवेत विनाकारण फेरी रद्द करणाऱ्याला दंड भरावा लागणार। चालकानं विनाकारण फेरी रद्द केल्यास भाड्याच्या 10% किंवा 100 रुपये, प्रवाशाला 5% किंवा 50 रुपये दंड भरावा लागणार। अवघ्या 200 रुपयात जमिनीची हिस्सेवाटप मोजणी होणार। शेतकऱ्यांवर आर्थिक भार पडू नये म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय। वादळी वाऱ्यासह पावसाची राज्यात हजेरी। कोल्हापूर, पुणे, जालना, रत्नागिरी, जळगाव, हिंगोलीला मुसळधार पावसानं झोडपलं। मान्सूनपूर्व पावसामुळे आतापर्यंत 23,331 हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या। पाहत रहा पोलीस माझा न्यूज।